हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल DA2 अकॅडमीच्या ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये तुमचं प्रत्येकांचं स्वागत आहे. एक्झामचा टाइम चालू आहे, खूप सारे स्टुडंट स्ट्रेसमध्ये आहेत और तुमचे एक्झाम्स तुम्ही जवळ आले असतील म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल. जसं की तुम्ही टायटलमध्ये बघितलं की परीक्षा काळात मोटिवेटेड कसं राहायचं आहे, स्वतःला सेल्फ मोटिवेटेड कसं करायचं आहे, हा खूप मोठा इश्यू आहे. भरपूर सारे जण इंटरनेटवर यूट्यूबवर मोटिवेशनल व्हिडिओज वगैरे पाहत असतात, बट त्या सर्वांची एक कंप्लेन असते की सर कोणतेही मोटिवेशनल व्हिडिओज वगैरे बघितल्यानंतर 2-3 दिवस अंगामध्ये मोटिवेशन असते, ऊर्जा असते, बट जसं 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 आम्ही समोर जात असता तसं तसं ऑटोमॅटिकली मोटिवेशन कमी होते आणि मग एक वेळ असं येते कितीही मोटिवेशनल व्हिडिओज बघा तरी त्याचा इम्पॅक्ट होत नाही, जसं की आम्ही पत्थर दिल झाल्यासारखं होतं. हे सेम सिच्युएशन माझ्यासोबत सुद्धा होतं. वेनेवर जेव्हा मी एक विद्यार्थी जीवनामध्ये होतो तेव्हा मला पण असंच व्हायचं की मी मोटिवेशनल व्हिडिओज वगैरे पाहायचो खूप साऱ्या मोटिवेशनल स्पीकरचे, बट ते सुरुवातीचे 2 ते 3 दिवसच ते मोटिवेशन असायचं. कालांतरानंतर हळूहळू मोटिवेशन कमी व्हायचं. कारण माझं एक क्लासमध्ये वर्गामध्ये असताना एक पर्स्पेक्टिव्ह होतं की मला वर्गामध्ये टॉपर यायचं आहे, मला सर्वात जास्तीत जास्त मार्क्स स्कोर करायचे आणि मग जे पण मी ॲक्टिव्हिटी करायचो ते त्या जास्त मार्क घेण्याच्या दृष्टिकोनातून करायचो. कोणा जास्त मित्रांसोबत फिरायचं नाही, स्टडीवर फोकस करायचं, मोबाईल जास्त घेऊन बसायचं नाही, इंटरनेटचं पॅक मारायचं नाही, अभ्यास करत बसायचं. असे भरपूर सारे येऊन जाऊन गोष्टी माझे त्या स्टडीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं असायचे. बट कुठं ना कुठं असं व्हायचं की काही दिवसानंतर ऑटोमॅटिकली मोटिवेशन कमी व्हायचं. तुमच्या मॅक्सिमम जणांपैकी तेच सोबत होत असेल. किंवा मग सर सध्या आमची सिच्युएशन अशी आहे की सर आम्हाला सगळं अभ्यास केलेलं लक्षात राहते, सगळं राहते, बट सर मन स्टेबल राहत नाही आहे, सतत मन फ्लक्च्युएट होत आहे, कमी जास्त ऊर्जा कमी जास्त होत आहे, किंवा तुमचं मन एका गोष्टीवर फोकस करू शकत नाही. तुम्हाला ट्युशनमध्ये गेलं की कॉलेजचा अभ्यासाचं लक्षात येत आहे, कॉलेजमध्ये गेलं की क्लासच्या अभ्यासाचं लक्षात येत आहे, क्लासचा अभ्यास कॉलेजचा अभ्यास झाले, टाईम संपला, झोपायचं टाईम आलं की इंग्लिशच्या पेपरचं टेन्शन येत आहे. हे गोष्ट कॉमन आहे 12वीच्या जीवनात. हे गोष्ट होत आहे जेव्हा तुम्ही 12वी नंतर डिग्रीला जाता त्यावेळेस तुम्हाला CAच्या पेपरचं टेन्शन, BComच्या पेपरचं टेन्शन येते. तर ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करत तुम्हाला काय राहायचं, तुम्हाला मोटिवेटेड राहायचं, राईट. आता जिथंपर्यंत मला नॉलेज आहे, मी काय एक मोटिवेशनल स्पीकर नाही आहे, बट जे अडचणी तुम्हाला येत आहेत किंवा येणार आहेत ते ऑलरेडी मी माझ्या लाईफमध्ये ऑलरेडी फेस केलेलं आहे, राईट. तुम्ही इथून पुढे 12वी पास होणार, 12वीच्या नंतर पुढे जाणार, किंवा आता तुम्ही 11वी 12वीला आहात, तर ज्या ट्रॅकवरून तुम्ही जाणार आहात त्या ट्रॅकवरून ऑलरेडी मी गेलेलो आहे. आणि हे ड्रॉबॅक्स दूर करण्यासाठी माझी कोणती स्ट्रॅटेजी होती, मी जास्तीत जास्त कोणत्या गोष्टीचा वापर करायचो जेणेकरून मला त्या पण लाईफमध्ये हेल्प झाला, ॲज अ स्टुडंट म्हणून हेल्प झाला आणि ॲज अ टीचर म्हणून आज पण हेल्प होत आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, कोणताही माणूस 24/7 मोटिवेटेड राहू शकत नाही. आपल्याला जास्तीत जास्त फोकस करायचा आहे आपलं काम कंप्लीट करण्यावर. मोटिवेशन तुम्हाला जे भेटत आहे त्याचा मेन पर्पज काय की जे पण काम तुम्ही हाती घेतलं ते व्यवस्थित पूर्ण व्हायला पाहिजे, राईट. आता ॲट दिस मोमेंट मी जे क्लासेस वगैरे रन करत आहे किंवा यूट्यूब चॅनल रन करत आहे, इंस्टाग्राम पेज रन करत आहे, माझं क्लासेसचं ॲप्लिकेशन रन करत आहे, ह्याच्यासाठी मला कोणत्या मोटिवेशनची वगैरे गरज लागत नाही. मी एकदम एकदा ट्रॅकमध्ये आलेलो आहे आणि एकदा ट्रॅकवर आल्यानंतर सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली मॅनेज होत आहेत. तुम्हाला विद्यार्थी जीवनामध्ये तेवढं पर्टिक्युलर नॉलेज नसतं म्हणून ते मोटिवेशनची वगैरे गरज असते. बट एकदा तुमच्या खांद्यावर रिस्पॉन्सिबिलिटीज आली की ॲटोमॅटिकली तुम्ही ते गोष्टी करायला लागतात, तुम्हाला कोणत्या मोटिवेशनची गरज लागत नाही. बट काही पॉईंट्स मी तुम्हाला सांगेन जेणेकरून तुम्ही मोटिवेटेड राहू शकता. त्याच्यामध्ये सर्वात पहिलं पॉईंट जे की तुम्हाला स्क्रीनवर दिसतं, चेक करू शकता की सेट क्लिअर अँड अचिवेबल गोल्स फॉर युअर सेल्फ. तुमचे लाईफमधले जे गोल्स असले पाहिजे हे क्लिअर असले पाहिजे आणि अचीव करू शकाल असेच असले पाहिजे. जर तुमचे इंग्लिश वीक असेल आणि तर तुम्ही CS CMA व्हायचे स्वप्न बघत असाल किंवा UPSC क्लिअर करायचे स्वप्न बघत असाल तर मग ते अनअचिवेबल आहे जोपर्यंत तुमचं इंग्लिश पक्का राहणार नाही. जर तुम्हाला अकाउंट बिलकुल आवडत नसेल, अकाउंटमध्ये तुम्हाला काही इंटरेस्ट नसेल आणि जर तुम्ही CS CMA करणार असाल तर मग ते काही कामाचं नाही. का? कारण ते गोल अचीव करण्यासारखं नाही. तर त्यामुळं तुम्हाला तुमची क्षमता ओळखावं लागेल, जे पण तुमच्यामध्ये कॅपॅसिटी आहेत आणि क्लिअर करावं लागेल की बाबा माझ्यामध्ये एवढी कॅपॅसिटी आहे आणि मी एवढं करू शकतो. हे जोपर्यंत तुम्ही सेट क्लिअर करत नाही तोपर्यंत काही कामाचं नाही. आणि तुमचे हे गोल्स कसे असले पाहिजे, हे अचिवेबल असले पाहिजे जे तुम्ही अचीव करू शकता. अदरवाईज मग तुम्हाला कशातलंच काही येत नाही आणि तुम्ही दिवस रात्र व्हॉट्सअपला स्टेटस ठेवत असाल, इंस्टाग्रामवर UPSCचे पोस्ट वगैरे टाकत असाल तर ते काही कामाचं नाही. इनडायरेक्टली तुम्ही काय करायलात, स्वतःला धोका द्यायलात, राईट. तर मेन गोष्ट एक करायचं आहे की तुम्हाला तुमचे जे गोल्स आहेत हे ते कसे असले पाहिजेत, क्लिअर गोल असले पाहिजेत. सर्वात फर्स्ट तुम्हाला हे करायचं आहे आणि ते तुमचे गोल्स कसे असले पाहिजेत, अचिवेबल असले पाहिजेत, राईट. जे पण तुम्ही अचीव करू शकता
तेवढेच असले पाहिजेत, अनअचिवेबल नसता कामा नये. त्याच्यानंतर नेक्स्ट काही पॉईंट्स आहेत, जसं की तुम्ही चेक करा, मी काही बेसिक पॉईंट्स काढलेलं आहे जिथंपर्यंत मला नॉलेज आहे तिथंपर्यंत, जेणेकरून आता जरी तुम्ही 12वी लेवलला असाल तर काही गोष्टी तुम्हाला कळणार नाहीत, तुमच्या डोक्याच्या वरून जातील. बट जेव्हा तुम्ही आजपासून एक 6 महिन्यानंतर, वर्षानंतर, 2 वर्षानंतर जेव्हा तुम्ही CMA CS CLSला गेलेला असाल किंवा बँकिंगच्या एक्झामची प्रिपरेशनमध्ये उतरला असाल तर तोपर्यंत तुम्ही थोडी मॅच्युरिटी लेवल आहे इन्क्रीज होते. मग त्यावेळेस तुम्हाला एक एक गोष्टी पॉईंट होतात की यार सर तेव्हा 2023मध्ये एक व्हिडिओ टाकले होते तेव्हा मला थोडं कळालं होतं, बट आत्ता ते जे सर सांगितलेले पॉईंट्स आता थोडंसं जास्त कळते, असं मे बी तुमच्यासोबत होऊ शकते. सेकंड पॉईंट मी तुम्हाला याच्यामध्ये सांगेन, ब्रेक डाऊन लार्जर गोल्स इंटू स्मॉलर अँड मॅनेजेबल टास्क. खूप सारे स्टुडंट्स काय करतात माहिती आहे का, मोठे स्वप्न ठेवतात. जसं की आत्ता जर 12वीला आहेत तर CA व्हायचं स्वप्न वगैरे ठेवतात, तर CA हा तुमचं स्वप्न ठेवा, बट ते स्वप्न तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे लार्जर गोल्स इंटू स्मॉलर. लार्जर गोल्स इंटू स्मॉलर म्हणजे काय की 2023 जर आज चालू आहे तर तुमचं CAची एक्झाम कधी आहे, 2026-27ला फायनलची एक्झाम आहे, राईट. तर तुम्हाला त्या फायनलच्या एक्झामचा विचार न करता तुम्हाला आता मेन प्रिफरन्स द्यायचा आहे, जे आता 2 महिन्यावर तुमचे एक्झाम्स आहेत, 12वीचे एक्झाम्स, त्याच्याकडे फोकस करायचं आहे. मग त्याच्यानंतर तुम्हाला CA फाउंडेशनच्या एक्झामकडे फोकस करायचं आहे. जोपर्यंत 12ची एक्झाम होत नाही तोपर्यंत फाउंडेशनचा विचार करायचा नाही, आणि एकदा 12ची एक्झाम झाली की मग पूर्णपणे फोकस काय करायचा, फाउंडेशनच्या एक्झामला ठेवायचं. तुम्ही जर आता 11वीला असाल आणि हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही CA CS CMA कडे एकदम कम्प्लिटली इग्नोर करा. तुमचं मेन फोकस तुमच्या कॉलेज लाईफवर असलं पाहिजे, तुमच्या 12वीच्या बोर्डाच्या एक्झामवर असलं पाहिजे. कारण एकदा जर तुम्ही त्या CA CS CMAला गेलात तर तुमचं कॉलेज लाईफ पूर्णपणे बंद होऊन जाईल. तुम्हाला फक्त आणि फक्त त्या क्लासेसकडेच वेळ द्यावा लागेल. त्यामुळे कॉलेज जी लाईफ असते CA करणाऱ्या स्टुडंटची फक्त 2 वर्षाचीच असते, 11वी आणि 12वी. त्यामुळे कॉलेज लाईफवर फोकस करा, इन केस जर तुम्ही 11वी 12वीला असाल तर, राईट. आणि जर तुमची एक्झाम जर आता 2 महिन्यावर आलेली असेल तर तुम्हाला एकच काम करायचं आहे, पूर्णपणे फोकस तुमच्या 12वीच्या एक्झामवर द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला CA फाउंडेशन, CS EET किंवा CMA फाउंडेशनच्या एक्झामवर द्यायचं. जोपर्यंत एक्झाम क्लिअर होत नाही तोपर्यंत समोरच्या एकही गोष्टीबद्दल विचार करायचा नाही. तर असे हे आपल्याला लार्जर गोल्स असतात ते आपल्याला स्मॉलरमध्ये करावं लागतात. त्याच्यानंतर जे टास्क तुम्ही हाती घेता ते मॅनेजेबल असले पाहिजे. असे टास्क तुम्हाला हाती घेता आले पाहिजे की जे स्वतः तुम्ही मॅनेज करू शकता. जे गोष्टी तुम्ही मॅनेज करू शकत नाही असे टास्क जर तुम्ही हाती घेतलात तर तुम्ही डिमोटिवेट होताल. डिमोटिवेट झाल्यानंतर तुम्ही काम करणं बंद करता. खूप साऱ्या जणांचं एकच असते की जे गोष्टी त्यांच्या हाती नाही आहेत, जे गोष्टी त्यांनी चेंज करू शकत नाहीत, असे काम त्यांनी हाती घेतात आणि मग डिमोटिवेट होतात आणि मग त्यामुळं पूर्णपणे केलेली मेहनत वाया जाते. तर तुम्हाला जे टास्क हाती घ्यायचे ते मॅनेजेबल घ्यायचे, राईट. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट आहे जे की सर्वात इम्पॉर्टंट आहे, क्रिएट अ शेड्यूल अँड स्टिक टू इट. तुम्हाला एक शेड्यूल फिक्स करायचा आणि त्या शेड्यूलसोबत स्टिक राहायचं आहे. सपोज जर तुम्ही रोज संध्याकाळी 7 ते 11 अभ्यासाला बसता तर संध्याकाळी 7 ते 11ला दुसऱ्या दिवशी पण अभ्यासाला बसा. आज तुम्ही संध्याकाळी 7 ते 11 बसला, उद्या 9 ते 11 बसला, परवा दिवशी 11 ते 1 बसला. असं जर होत असेल तर कुठं ना कुठं थोडंसं तुमचं परफॉर्मन्स लेवल कमी जास्त होते. आता तुमच्यापैकी मॅक्सिमम जण सर रोज कसं तेच टाईम होईल सर, राईट. कधी ना कधी चेंज होणारच आहे ना. आणि मग असं जर तुम्ही कॉम्प्रोमाइज केला, छोट्या छोट्या गोष्टीला तडजोड केला तर मग हळूहळू काय होते, तुमचं पूर्ण मोटिवेशन खड्ड्यात जाते आणि मग तुम्हाला पुन्हा एक वेळेस मोटिवेशनची गरज लागते. हे जे छोटे छोटे पॉईंट्स आहेत ते मॅटर करतात. तुम्हाला कम्प्लिटली काय करावं लागेल, एक शेड्यूल फिक्स करावं लागेल आणि त्याला स्टिक ठेवावं लागेल, राईट. आता जसं की मी ॲज अ टीचर अकाउंटचे वगैरे क्लासेस घेतो तर माझं एक शेड्यूल फिक्स असते. संध्याकाळी 7 वाजता लाईव्ह स्ट्रीम, कधी 7 होतात कधी 7:30, बट त्या टाईमला असतेच असते. त्यानंतर ऑफलाईनचे बॅचेसचं टाईम असते संध्याकाळी 4 ते 5, ते फिक्स असते. हां, 1-2 दिवस चालेल कारण कधी नेटवर्क नसेल, कधी हे नसेल, बट मोस्ट ऑफ टाईम दिवसातून किंवा महिन्यातून 30 दिवसापैकी 25 डेज तर शेड्यूल स्टिक असणार आहे. एखादा एक दिवस चेंज. रोज कधी लाईव्ह स्ट्रीम मी 9 वाजता घ्यायलो, कधी 10 वाजता घ्यायलो, कधी 11 वाजता घ्यायलो. असं केल्यामुळं परफॉर्मन्स डाऊन होते. त्यामुळं तुम्हाला जे शेड्यूल आहे ते तुम्हाला फिक्स करायचं आहे, राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट जे पॉईंट आहे ते आहे, सराउंड युअर सेल्फ विथ अ पॉझिटिव्ह अँड सपोर्टिव्ह पीपल. खूप साऱ्या स्टुडंटच्या लाईफमध्ये अशी काही व्यक्ती असतात की जे त्यांना मोटिवेट करत असतात. माझ्या पण लाईफमध्ये असे काही स्टुडंट, असे काही टीचर्स होते की जे मोटिवेटेड करत होते आणि ऑलवेज मला असं वाटायचं की ह्या पर्टिक्युलर टीचर्ससोबत माझं कन्व्हर्सेशन जास्त झालं पाहिजे जेणेकरून ते मला मोटिवेट करू शकेल, किंवा एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीसोबत माझं कन्व्हर्सेशन झालं पाहिजे जे की मला मोटिवेट करत असेल. तर अशी जर काही तुमच्या लाईफमध्ये जर पीपल असतील तर अशा लोकांसोबत तुम्हाला राहायचं आहे ज्याच्याकडून तुम्हाला मोटिवेशन मिळेल. सपोज आता मी ॲज अ कॉमर्स टीचर, मी
अकाउंटचं ट्युशन वगैरे रन करत आहे, राईट. तर मला अशा लोकांसोबत राहायचं आहे की जे ऑलरेडी यूट्यूबवर काम करायला आहेत, जे ऑलरेडी यूट्यूबवर व्हिडिओज टाकायला आहेत, जे माझ्या सेक्टरचेच आहेत आणि माझ्यासारखंच काम करायचं, जेणेकरून काय होईल माहीत आहे का, मला एक्झॅक्टली आयडिया येईल की ते काय काम करायला आहेत काय नाही ते, राईट. किंवा अशा लोकांसोबत मला राहायचं आहे की जे मला पॉझिटिव्ह आणि सपोर्टिव्ह म्हणून ॲज अ हेल्प करतील. म्हणजे ते लोक मला म्हणू शकतील की यार यू कॅन डू इट, तुम्ही करू शकतोस, तू एकटाच आहेस जे व्यवस्थित हे करू शकतोस, तुझ्यावर विश्वास आहे, तू एकच काम कर, फेल जरी झालास तरी टिकून राहा, सोडू नकोस, यावेळेस जरी फेल्युअर आलं तर पुढच्या वेळेस तुला सक्सेस नक्की मिळणार आहे. असे तुमच्या लाईफमध्ये काही पीपल असतात. आता दोन प्रकारचे लोक असतात, एक तुम्हाला झाडावर चढवणारे असतात आणि एक तुम्हाला व्यवस्थित मार्ग दाखवणारे असतात. आणि तुमच्यापैकी प्रत्येकांना माहीत असते की कोण तुम्हाला झाडावर चढवायला आणि कोण तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये मार्ग दाखवायला. तर तुम्हाला अशा लोकांसोबत राहायचं की जे तुम्हाला मार्ग दाखवतील आणि जे तुम्हाला सपोर्ट करतील, राईट. आणि हे तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहीत असते की कोण त्यांच्यासोबत राहणार, झाडावर चढवणारे असते आणि कोण त्यांना सपोर्ट करणार. बट सराउंड युअर सेल्फ विथ पॉझिटिव्ह पीपल. आता जर तुम्ही एका विलेज बॅकग्राऊंडमध्ये येता, गावातून येता, जिथं तुम्हाला कोणी चांगलं व्यवस्थित शिकवणारं नसते, कोणी सपोर्ट करणार नसते, सर मी तर माझ्या फॅमिलीतून पहिला CA होणार आहो किंवा पहिला CMA होणार आहो किंवा माझ्या फॅमिलीमध्ये आजपर्यंत कॉमर्स कोणी घेतलंच नाही, तर तुम्हाला असे काही ऑनलाईन जे एज्युकेटर्स आहेत, जे की मोटिवेशनल स्पीकर आहेत, अशा लोकांचे व्हिडिओज बघायचे जे खरोखरच तुमच्याशी रिलेटेड व्हिडिओज वगैरे टाकत आहेत, तुम्ही जे करायला ते. आता तुम्ही जर कॉमर्समध्ये असाल तर जेवढेही कॉमर्सचे टीचर्स आहेत सगळ्यांना सबस्क्राईब करून टाकायचं आहे, सगळ्यांना इंस्टाग्रामवर वगैरे फॉलो करायचं आहे, जेणेकरून एक्झॅक्टली कॉमर्सशी रिलेटेड जे पण नॉलेज आहे ते तुम्हाला द्यायला. तुम्ही जर मोटिवेशनल स्पीकर जसं की जे तुमच्या फील्डमध्ये नाही आहेत अशा लोकांना जर फॉलो करत असाल तर ते तुम्हाला गरज नसताना सुद्धा बिनकामाच्या गोष्टीकडे फोकस करायला लावतील आणि मग तुम्ही तुमचा मार्ग भटकताल. तुम्हाला ऑलवेज कोणासोबत राहायचं आहे, पॉझिटिव्ह आणि सपोर्टिव्ह पीपल, जे तुम्हाला पॉझिटिव्ह बोलतील. तुम्हाला जर असं कोणी म्हणलं तुझ्यानं काय वस्तू आहे तू करूच शकत नाहीस, तर मग अशांना दूर ठेवायचं, सायलेन्स ठेवायचं आणि मग त्यांना उत्तर जे आहे ते तोंडाला द्यायचं नाही, स्वतःच्या परफॉर्मन्सनं उत्तर द्यायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रिवॉर्ड युअर सेल्फ विथ अकम्प्लिशमेंट. आता समटाईम्स होते काय की खूप सारे स्टुडंट्स काय करत असतात किंवा खूप सारे लोक काय करत असतात, एकदम कामामध्ये स्वतःला झोकून देतात, म्हणजे 24/7 काम करत असतात. अशामुळं काय होते माहिती आहे की एक ना एक दिवस असं येतं की मग ते कंटाळून जातात, त्यांना असं वाटतं की यार काय हे सगळं काम दिमागाचे असं दही होऊन गेली. मग अशा वेळेस स्वतःला काय करायचं, रिवॉर्ड द्यायचं. आता ते रिवॉर्ड काय असू शकते, सपोज तुम्ही मागच्या महिनाभर झाला 31 ते 31 दिवस पूर्णच्या पूर्ण काम केलात, तुम्हाला एकही क्षणाची फुरसत नव्हती, बट तुम्हाला मूवीज वगैरे पाहायला आवडते, तर अशा वेळेस काय करायचं, ते 31 दिवस काम केल्यानंतर एक दिवसाचा पूर्ण ब्रेक घ्यायचा आणि मग ते एक दिवस स्वतःला रिवॉर्ड द्यायचं. काही काम न करता तुम्ही मूवी पाहायला जायचं. सपोज तुम्हाला ड्रॉइंग जर आवडत असेल आणि मागच्या 1 महिन्यामध्ये तुम्ही ते ड्रॉइंग केलं नसाल तर सगळं काम बाजूला तुम्ही ड्रॉइंग करायचं. ह्याच्यामुळं काय होते, जे माइंडवर आलेलं प्रेशर आहे ते कुठं ना कुठं रिलीज होते आणि मग एक डोपामाइन रिलीज होते तुमच्या बॉडीमध्ये आणि मग तुमचं पूर्ण लक्ष त्या कामाच्या स्ट्रेसकडून तुमच्या त्या हॉबीकडे येतं, जिथे तुम्ही येऊन थोडंसं चिल करू शकता, राईट. सपोज तुम्हाला जर बाहेर खायला वगैरे आवडत असेल, कोणाला पिझ्झा आवडते, कोणाला नॉनव्हेज आवडते, कोणाला व्हेज आवडते आणि मागच्या 1 महिन्यापासून तुम्ही काम करायलात आणि काहीच असं बाहेरचं खाल्लेलं नाही, तर एक दिवस ब्रेक घ्यायचं, मस्तपैकी जाऊन बाहेर खाऊन यायचं आणि मग घरी येऊन झोपी जायचं. ते 1 दिवस काहीच करायचं नाही, जेणेकरून काय होते की तुम्ही कामाच्या स्ट्रेसपासून थोडंसं बाजूला जाता आणि मग वापस येऊन जेव्हा तुम्ही काम करायला लागता तेव्हा कम्पेअर टू 31st डे वापस जेव्हा तुम्ही स्टार्ट करता थोडीशी एनर्जी जास्त असते आणि कामामध्ये थोडंसं तुम्ही अग्रेसिव्ह फील कराल, प्रोग्रेसिव्ह तुम्ही फील कराल. जर इन केस जर तुम्ही कामं करून थकला असाल तर. आता तुम्ही मागच्या 20-25 दिवसामध्ये अभ्यासाला हात लावला नाही, सर मी आज चित्र काढणार म्हणलात, मूर्ख आहेस तू, सरळ क्लिअर कट आहे, राईट. जर एखादा तुम्ही जर मागच्या 20-25 दिवसामध्ये अभ्यास केलेला असाल, थकून गेला असाल, तरच स्वतःला रिवॉर्ड द्यायचा आहे. आणि सर मी मागच्या 20 दिवस झाले सर रोज 2 घंटे अभ्यास करावला, आता मी स्वतःला रिवॉर्ड देतो. स्वतःला रिवॉर्ड द्यायलापेक्षा 2 थोबडीत मारून घ्यायचं. इथं गोष्ट 8-8, 9-9 घंटे अभ्यासाची चालू आहे, 2 घंटे अभ्यासाची चालू नाही, ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रिफ्रेम नेगेटिव्ह थॉट्स इन टू पॉझिटिव्ह. आता खूप साऱ्या जणांना काय होतं माहिती आहे का की एक्झाममध्ये असताना एक्झामचं प्रेशर एवढं असतं, ट्युशनमध्ये गेले की एक्झामबद्दल डिस्कशन चालू असते, कॉलेजमध्ये गेले की एक्झामबद्दल डिस्कशन चालू असते, कॉलेजचे सर शिवा देत असतात, तुम्ही ट्युशनच्या सरांचं ऐकता, तुम्ही आमचं ऐकच ना, तुम्ही ट्युशनचे सरच प्यारे आहेत, तुम्हाला 20 पैकी तुम्हाला 18च मार्क देतो, बघा तुम्हाला मार्क कट करणं गेलं तर. ट्युशनच्या इकडं आलं की ट्युशनचे सर सोबत थोडंसं क्लोज असतात स्टुडंट्स, मग ट्युशनचे सर थोडं जरी शिवा दिले की सिरियस घेतात पोरं, कॉलेजचे सर शिवा दिले की त्याचं काम आहे शिवा देणं, त्याला कोण सिरियसली गेलं. बट
कोचिंग सेंटरचे जेव्हा टीचर्स वगैरे शिवाय देतात थोडंसं सिरियस होतात आणि जे की सिरियसनेस गरजेचं आहे, कारण कॉलेजच्या टीचर्सपेक्षा कोचिंग सेंटरच्या ट्युशनला जास्त माहीत असतं की ते पोरगं किती खतरनाक आहे ते, राईट. त्याने जे जे काय केलेलं आहे त्याच्या हिस्ट्रीपासून त्याच्या चॅटिंगपासून सगळं त्या ट्युशनच्या टीचरला माहीत असतं आणि त्या मुलाच्या मनात कुठं ना कुठं भीती असते की साला ह्याला जर काही माहीत झालं तर आपलं काय अवघड आहे म्हणजे असं मुलाच्या मनात भीती असते. आणि मग हे जेव्हा टीचर्स वगैरे शिवा देत असतात कुठं ना कुठं मुलं काय होतात थोडंसं सिरियस होतात, राईट. आणि मग ह्या सगळ्यांच्या चक्करमध्ये काय होतं, जेव्हा रात्री झोपी वगैरे जातात त्यावेळेस तुम्हाला स्वप्न वगैरे पडतात की नापास झालो, वर्गामध्ये दुसरा आलो, CA फाउंडेशनचा पेपर नापास झालो, असं नेगेटिव्ह थॉट्स यायला लागतात. तर असे नेगेटिव्ह थॉट्स तुम्हाला येऊ द्यायचे नाहीत. आता स्वप्न जे पडायला ते तुमच्या हातामध्ये नसते, बट तुम्हाला जर वाईट स्वप्न वगैरे येत असतील तर तुम्हाला दिवसभर पॉझिटिव्ह राहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला स्वप्न वगैरे निगेटिव्ह वगैरे येणार नाहीत. आणि जर काही नेगेटिव्ह थॉट्स आले तर त्याला पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट करायचं. पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे काय, इन शॉर्ट, की जर तुम्हाला रात्री स्वप्न जरी पडलं की तुम्ही नापास होणार आहोत तरी स्वतःला सांगायचं की हे स्वप्न आहे, काय पूर्ण होऊ शकत नाही, मी पास होऊन दाखवेन. असं नेगेटिव्ह जर थॉट्स आले तर त्याला पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता काही काही जण असे असतात, जर एकाला नेगेटिव्ह थॉट्स आलं तर 10 जणांना घेऊन नेगेटिव्हिटी पसरत असतात. जर तुमचा कोणी मित्र किंवा मैत्रीण अशी नेगेटिव्हिटी सत्यानाशी पसरत असेल तर अशापासून स्वतः दूर राहायचं आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे स्टे ऑर्गनाइज अँड प्रायोरिटाईज युअर टास्क. आता ऑर्गनाइज राहायचं, तुम्हाला ऑर्गनाइज राहायचं म्हणजे काय, तुमच्याजवळ सर्व व्यवस्थित नोट्स वगैरे असले पाहिजे, राईट. उद्या एक्झाम असेल तर आज काय काय गोष्टी काय काय करायचं तुम्हाला सगळं ऑर्गनाइज तुम्ही अगोदरपासून केलेलं असतं. आणि तुम्हाला प्राथमिकता कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं तुम्हाला ते अगोदरपासून लक्षात असले पाहिजे. सपोज उद्या इंग्लिशचं पेपर आहे तुमच्या ट्युशन्समध्ये किंवा कॉलेजेसमध्ये आणि आज तुमच्याजवळ 24 तासाचा टाईम आहे, तर तुम्हाला अगोदरपासून माहीत असलं पाहिजे की त्या 24 तासामध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे आणि कोणत्या कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं आहे. जर तुमचं रायटिंग स्किल पक्का नसेल तर अगोदर तुम्हाला फर्स्ट प्रायोरिटी रायटिंग स्किल कंप्लीट करण्याकडे जायचं आहे. ग्रामर पक्का असेल तर ग्रामरचं रिव्हिजन करायचं आणि जे नॉवेल वगैरे असतील तर हे नंतर नंतर हळूहळू करायचं. म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे की तुम्हाला प्राथमिकता कोणत्या गोष्टीला द्यायचं आहे, राईट. एक्झाम पिरियड आलं तर तुम्हाला प्राथमिकता स्पोर्ट्सला न देता, फॅमिली मेंबर्सला न देता, मित्रमैत्रिणीचे बर्थडे सेलिब्रेट न करता तुम्हाला प्राथमिकता द्यायचं तुमच्या स्टडीला. एकदा स्टडी झाल्यानंतर जे वेकेशनचा पिरियड वगैरे येईल मग त्यावेळेस तुम्ही कुठेही जाऊ शकता, तुम्हाला काही हे नाही आहेत. बट ॲट दिस मोमेंट नीड ऑफ अवर काय स्टडी आहे, राईट. त्याच्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये भरपूर सारा टाईम आहे, तुम्ही एन्जॉय करू शकता. नेक्स्ट आहे जे की सर्वात इम्पॉर्टंट पॉईंटपैकी वाटते, कीप अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड अँड रिमाइंड युअर सेल्फ व्हाय द टास्क इज इम्पॉर्टंट. खूप वेळेस काय होतं की जसं 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 तुम्ही पुढे पुढे जाता, आता मी खूप साऱ्या स्टुडंट्सला मिळतो तर त्यांचं माझं एकच म्हणणं असतं की सर माझ्या फॅमिली मेंबर्सला असं वाटते की मी माझ्या लाईफमध्ये काहीच करू शकत नाही, म्हणजे त्या स्टुडंटला असं वाटत असते. आणि सर मला कुठं ना कुठं ह्यांना रॉंग प्रूफ करायचं आहे आणि मी पण काहीतरी करू शकतो सर, माझ्यामध्ये पण काहीतरी युनिकनेस आहे, मैं भी कुछ कर सकता हूँ, असं मला त्यांना दाखवून द्यायचं आहे सर. आणि मला 12वीला जास्तीत जास्त मार्क्स स्कोर करायचे. असे जेवढेही स्टुडंट्स 11वीला येत असतात माझ्याकडे त्यांचं हेच म्हणणं असतं. बट कॉलेजच्या कुठं ना कुठं ग्लॅमरमध्ये शाळेच्या दुनियातून जेव्हा बाहेर येतात तेव्हा मनातल्या मनातच असं वाटते की आपण जवान झालेलो आहोत, आपण आता मोठे झालो आहोत. आणि या सगळ्यांच्या चक्करमध्ये काय होते की ते विसरून जातात हळूहळू की का त्यांनी हे अभ्यास करायला स्टार्ट केले होते आणि सुरुवातीला त्यांचं दृष्टिकोन काय होतं ते. मग तुम्हाला असं विसरायचं नाही. ज्याही वेळेस तुम्हाला नेगेटिव्ह फील होईल त्यावेळेस आठवण करून द्यायचं, स्वतःला सांगायचं की का माझं पास होणं महत्त्वाचं आहे, का मला चांगले मार्क पडणं महत्त्वाचं आहे. त्या चांगल्या मार्क पडण्यामुळं माझी फॅमिलीची जी फायनान्शियल पोझिशन आहे ते कितीतरी पटीनं चांगलं होऊ शकते. हे तुम्हाला स्वतःला सारखं सांगत राहायचं आहे, राईट. जर स्वतः तुम्ही जर मोटिवेट करत नसाल तर मग तुम्हाला कोणीच मोटिवेट करायला येणार नाही. त्यामुळे स्वतःला सांगायचं की व्हाय द टास्क इज इम्पॉर्टंट. आणि तुम्हाला हे करत असताना पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवायचा. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणजे काय, यस आय कॅन डू इट अँड आय विल, हे मी करू शकतो आणि मी करणारच आहे, असं तुम्हाला ॲटिट्यूड ठेवायचं. आता मी जेव्हा हे सांगायलो ना तुम्हाला चांगलं वाटत असेल यार खरंच मोटिवेशन वगैरे व्हायला. बट हळूहळू तुम्ही जेव्हा विसरून जायला चालू करता त्यावेळेस हे पॉईंट्स लक्षात ठेवायचे. हे जे पॉईंट्स आहेत हे तुम्ही लिहूनसुद्धा घेऊ शकता और कुठं ना कुठं स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता. आणि विचार करायचा आहे की जेव्हाही तुम्हाला वाटेल की यार मोटिवेशन वगैरे कमी व्हायला मग त्यावेळेस हे सगळे पॉईंट्स लक्षात ठेवायचे. ओके. आता मी ज्याही वेळेस मला असं वाटतं की यार काम करा वाटत नाही गेले, आज व्हिडिओ एडिटिंग करून परेशान होऊन चालू, मी स्क्रीन टाईम न माझं दिमाग थंड झालेला आहे, त्यावेळेस मी इमॅजिन करतो की मी माझ्या आईवडिलांना एकटा आहे, मी जर मेहनत केलो, मी जर चांगलं काम केलं तर माझी फायनान्शियल पोझिशन सुधारते आणि मी माझ्या फॅमिली मेंबर्सला किंवा इन फ्युचरमध्ये जे मला
प्रॉब्लेम्स वगैरे येणार आहेत त्याला फायनान्शियली फेस करू शकतो. असं मग मी जेव्हा स्वतःला सांगतो त्यावेळेस ऑटोमॅटिकली एक एनर्जी येते आणि मग ते एनर्जी ते काम करून जाते. ही गोष्टी तुम्हाला सिली वाटत असतील, हे गोष्टी तुम्हाला थोडेसे एकदम विचित्र वाटत असतील, बट दॅट्स इज ड्रॅम ट्रू. हे 101% खरं आहे आणि हे कोणीच चेंज करू शकणार नाही. मी तुम्हाला व्हिडिओच्या अगोदरच सांगितलं होतं, तुम्ही जर 11वी 12वीला असाल तर मे बी काही गोष्टी तुम्हाला पटणार नाही आहेत, काही गोष्टी तुम्हाला ॲट दिस मोमेंट तुमच्या मॅच्युरिटी लेवलला पचणार नाही आहेत, बट जसं जसं तुम्ही मोठे होताल तसं तसं सगळ्याच्या सगळ्या गोष्टी 101% तुम्हाला पटतील. त्याच्यानंतर नेक्स्ट जे पॉईंट आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे, टेक ब्रेक्स अँड एंगेज इन ॲक्टिव्हिटीज यू एन्जॉय. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं रिवॉर्ड युअर सेल्फ विथ अकम्प्लिशमेंट, अगोदर सांगितलं होतं ना. तसंच असं एक पॉईंट आहे की ब्रेक घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्टीपासून ब्रेक घ्यायचा आहे. जर तुमचं रिलेशनशिप सिरियस असेल, तुमचं जर कोणावर एकावर प्रेम असेल तर ते प्रेम सध्यापुरतं बाजूला घ्या. त्याच्यापासून तुम्हाला काय करायचं आहे, ब्रेक घ्यायचा आहे. राईट का? कारण ते तुमच्या सक्सेसमध्ये येणारा अडथळा ठरणार आहे. त्यामुळे त्याच्यापासून तुम्हाला ब्रेक घ्यायचा अँड एंगेज इन ॲक्टिव्हिटीज दॅट यू एन्जॉय. राईट, जर एखाद्या गोष्टीपासून तुम्ही थकून गेला असाल तर त्याच्यापासून थोडंसं ब्रेक घ्यायचा आणि तुम्हाला अशा ॲक्टिव्हिटीकडे जायचं जे की तुम्हाला एन्जॉय करता येईल. उदाहरणार्थ, आता क्लासेस घेऊन घेऊन काय होतं, माझं दिमाग असं एकदम पकून जातं. राईट, बोलून 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 व्हिडिओज करून इकडून लाईट तिकडून लाईट्स. माझा स्क्रीन टाईम जो 12 तासापैकी जवळपास 8.5 ते 9 तासाचा स्क्रीन टाईम आहे डेली. मी कमी करायचा प्रयत्न करायला होत नाही, बट अशा वेळेस डोळे एकदम थकून जातात. राईट, मग अशा वेळेस मी काय करतो, एक दिवसाचा कंप्लीट ब्रेक घेतो. मोबाईल वगैरे ठेवून कुठं ना कुठं तरी बाईकवर वगैरे फिरायला जाणं, मित्रांसोबत टाईम स्पेंड करणं, जेणेकरून काय होईल माहिती आहे का, ह्या सगळ्या गोष्टीपासून तुम्ही दूर जाताल आणि मग तुम्हाला माइंडला कुठं ना कुठं एक पीस भेटेल. राईट, तर अशा गोष्टी तुम्हाला करायचे आहेत की जे तुम्ही एन्जॉय करू शकाल. तुम्ही मूव्हीजला जाऊ शकता तुमच्या फ्रेंड्ससोबत, बट कधी जर तुम्ही दिवस रात्र मेहनत करत असाल, अभ्यास करत असाल तर. राईट, जर तुम्ही ते करत नसाल तर मग काहीच नाही. चलने दो, जैसे चलता है वैसे ही चलने दो. राईट, जिसको जो करना है जो करने दो, अपना काम आपण कर रहे बस वही. त्याच्यानंतर लास्ट आणि सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे जे की हा पॉईंट मी सुरुवातीलाच सांगणार होतो, बट सुरुवातीला हा व्हॅलिड ठरणार नव्हता. जे अनमोल रत्न आहे, जे व्हिडिओ शेवटपर्यंत बघतात त्यांच्यासाठी काहीतरी युनिक असायला पाहिजे. त्याच्यामुळे मी शेवटच्या मुमेंटला हा पॉईंट ॲड करालो आणि माझे तसेच व्हिडिओ असतात. व्हिडिओमध्ये जे पण काही इम्पॉर्टंट असेल ते शेवटच्या मोमेंटमध्ये असते. ते त्यांनाच मिळायला पाहिजे जे खरोखरच त्या लायकीचे आहेत किंवा खरोखरच मेहनती आहेत आणि जे की खरोखरच आपल्या चॅनलला सिरियस होऊन पाहतात. जे टाईमपाससाठी आलेले आहेत ते एक्झाम पिरियडपर्यंत सबस्क्राईब करून राहतील, एक्झाम झाल्यानंतर अनसबस्क्राईब करून पळून जातील. राईट, बट जे युनिक सबस्क्रायबर्स आहेत त्यांच्यासाठी काही ना काही करायला पाहिजे जे की व्हिडिओच्या शेवटी असते, ते म्हणजे हे. आता नीट लक्षात घ्या, कीप अ पर्स्पेक्टिव्ह, म्हणजे तुमचं एक दृष्टिकोन असलं पाहिजे की मला हे ही गोष्ट करायचं आहे आणि तुमच्याकडे त्याच्याकडे ॲटिट्यूड कसं असलं पाहिजे, पॉझिटिव्ह असलं पाहिजे. अँड रिमेंबर दॅट म्हणजे काय, एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, सेटबॅक्स आर नॉर्मल पार्ट ऑफ द प्रोसेस. आता विद्यार्थी जीवनामध्ये जेव्हा तुम्ही एक जर पाहायला गेलं तर 18 पासून ते 24 पर्यंत हे विद्यार्थी जीवनच आहे. काय जास्त असं काही यंग एज वगैरे नाही आहे, काय नाही आहे. 18 पासून 22, 23, 24 पर्यंत तुमच्या लाईफमध्ये खूप सारे धक्के येतात. राईट, रिलेशनशिपमधले धक्के येतात तुमच्या लाईफमध्ये, फायनान्शियली धक्के येतात, नोकरीतून बाजूला वगैरे काढून टाकतात तुम्हाला. राईट, प्रत्येक जीवनामध्ये धक्के. जसं की आता 12वीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं गेलं तर एक मुलगी किंवा एखादा एक मुलगा वर्षभर अभ्यास करायला वर्गामध्ये पहिला आहे. राईट, बट बोर्डाच्या एक्झामला सडनली जर दुसरा आला तर त्याला एक सेटबॅक मिळाला, धक्का मिळाला. राईट, आणि मग अशा वेळेस काही होऊ शकते. जर तो मॅच्युअर नसेल तर सुसाईडसुद्धा करू शकतो, होऊ शकते. राईट, किंवा मग रडूसुद्धा शकतो किंवा समोर त्याला कशातच इंटरेस्ट राहणार नाही. तर अशा वेळेस तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की माणसाच्या लाईफमध्ये त्याला धक्के मिळतात. तुम्ही आता ज्या एजमध्ये आहात त्या एजमध्ये तुमचे आईवडील असतील, बट काही जणांना आईवडीलसुद्धा नाही आहेत. काय तुम्ही ज्या एजमध्ये आहात त्या एजमध्ये तुमच्या घरी पैसा असेल, बट काही असे जण आहेत ज्यांच्या घरी पैसे पण नाही आहेत. तुम्ही ज्या मोबाईलवर व्हिडिओज हा बघायलात त्या व्हिडिओची किंमत 20,000, 22,000, 18,000 असेल, बट काही जणांजवळ ते मोबाईलसुद्धा नाही आहे. राईट, तर स्वतःला सांगायचं, इन केस जर तुमच्या लाईफमध्ये जर धक्का आला तर जे पण तुम्हाला प्रॉब्लेम्स वगैरे फेस करावं लागतील तर त्याला सांगायचं की हे जे धक्का आहे हे फक्त या जगात मीच सहन करू शकत होतो, त्यामुळं नशिबाने हे धक्का मला दिलेला आहे, बट आता मला कुठं ना कुठं स्वतःला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. कारण खूप सारे सेटबॅक्स येणार आहेत तुमच्या लाईफमध्ये. जॉबसाठी आपल्याला स्ट्रगल करावं लागणार आहे. आपली जी पिढी आहे ना, मी ज्या जनरेशनमध्ये आहोत
हे आपलं जनरेशनच आहे स्ट्रगलचं. अगोदर एक जमाना असं होतं की जिथे एज्युकेशनमध्ये वगैरे कॉम्पिटिशन नव्हतं. 7वी पास, 10वी पास, 12वी पासवर नोकरी लागायची. इवन 2010पर्यंत सुद्धा इंजिनियर्स करून फटाफट नोकऱ्या वगैरे लागल्यात. बट आजच्या जनरेशनमध्ये तुम्ही कोणत्याही सेक्टर्समध्ये जा, तिथं कॉम्पिटिशन आहे आणि आपल्याला कॉम्पिटिशनपासून पळायचं नाही आहे. आपल्याला कॉम्पिटिशनमध्ये उतरायचं आहे आणि फेस करायचं. आणि हे सगळे प्रॉब्लेम्स वगैरे फेस करत असताना आपल्याला धक्के येणार आहेत, आपल्याला फेल्युअर येणार आहे. तर ह्या सगळ्या फेल्युअर्सला आपल्याला फेस करायचं आहे. जर तुम्हाला लाईफमध्ये फेल्युअर्स वगैरे आले तर लक्षात ठेवायचं, फेल्युअर्स प्रत्येकालाच येतात, पण विनर तेच होतात की जे ते धक्के फेस करू शकतात, राईट. ते एक माझ्या क्लासचे एक पुस्तक आहे. त्या पुस्तकाच्या बॅक साईडला मी त्याचे फोटो जर असेल तर मी तुम्हाला इमेजवर कुठेतरी दाखवतो. तर मी त्या बुकच्या बॅक साईडला लक्ष्य म्हणायची एक पुस्तक आहे माझ्या क्लासचे, चॅम्पियन म्हणायचे. तर त्या बुकच्या बॅक साईडला सर्व क्रिकेट प्लेयर्स आणि स्पोर्ट्स पर्सनचे लोक सक्सेसफुल मोमेंट दाखवतात. मी त्यांना फेल्युअर मोमेंट दाखवलं. जसं की विराट कोहली रडताना होतं त्याच्यावर, MS धोनीची रडतानाची फोटो होती. 2016च्या वर्ल्ड कपमध्ये इंडिया हरल्यानंतर 2020 वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजसोबत लॉस झाला होता. तर हे सगळ्यांचे असं एकदम इमोशनल मोमेंट, AB डिविलियर्सचं इमोशनल मोमेंट मी त्याच्यावर ठेवलं होतं. आणि तिथं खाली एक लाईन लिहिलेली होती की मुश्किल वक्त तो सबके साथ आता है, कुछ लोग टूट जाते लेकिन कुछ लोग रेकॉर्ड तोड जाते. तर असं हे तुमचं हेतू असलं पाहिजे की अवघड टाईम आहे ते प्रत्येकासोबत येणार आहे. बट काही लोक असे असतात की स्वतःमधून तुटून जातात आणि काही लोक असे असतात की जे रेकॉर्ड तोडतात. आता तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला स्वतः तुटून जायचं आहे का रेकॉर्ड तोडणारे व्हायचं आहे. आजच्या ह्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. स्टे कनेक्टेड. मेक शुअर जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जर असे मोटिवेशनल आणखी व्हिडिओज पाहिजे असतील तरी कमेंटसुद्धा करा, जेणेकरून मी याला फोर्स होईल. ओके, थँक्यू.